सुरुवातीची बातमी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या बाबतीत सुरेश धस यांना एका व्यक्तीनं 5,000 रुपयांना गंडवले। फक्त फसवणूक केली नाही तर पोलिसांसह सुरेश धसांना त्या व्यक्तीनं 4 तास वाटही पाहायला लावली। पाहूया। फरार आरोपी कृष्ण आंधळे सापडल्याचा दावा करत भाजप आमदार सुरेश धसांना एका व्यक्तीनं 5,000चा चुना लावला। ठाव ठिकाण्यानिशी आपणच आरोपीला घेऊन येतोय याची या व्यक्तीनं सुरेश धस यांना खात्री पटवून दिली। व्यक्तीनं पैसेच लांबवले नाहीत तर आरोपीला घेऊन येत असल्याचं भासवत त्यानं सुरेश धसांना एकाच जागी 4.5 तास उभं सुद्धा केलं। धसांना बाबूराव बारगजे नावाच्या व्यक्तीचा फोन आला। त्यानं सांगितलं की फरार कृष्ण आंधळे मला मिळालाय, त्याला तुमच्याकडे टॅक्सी करून घेऊन येतो, मला त्यासाठी जरा पैसे टाका। हे ऐकल्यावर धसांनी लगेच मोबाईल मधून त्या व्यक्तीला 5,000 रुपये ट्रान्सफर केले। त्या व्यक्तीनं सांगितलेल्या ठिकाणावर धस तातडीनं काही पोलिसांना घेऊन रवाना झाले। व्यक्तीनं सांगितलेल्या ठिकाणावर धस आले। इतर पोलीसही या भागामध्ये दबा धरून बसले। 1 तास झाला, 2 तास झाले, असं करत करत 4.5 तास लोटले, पण ना ती व्यक्ती आली, नाही टॅक्सी आली आणि नाही आरोपी कृष्ण आंधळे दिसला। अखेर आपली फसवणूक झाल्याचं समजताच धसांनी खासदार बजरंग सोनवणेंना फोनद्वारे सगळी हकीकत सांगितली। याच बाबूराव बारगजे नावाच्या व्यक्तीनं याआधी आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं। नंतर मात्र धसांनी डोक्यावर हात मारून घेतला। बापूराव काय नाव आहे त्याचं? बारगजे। त्याचा मला बी फोन आलता। तो मला म्हणला कृष्ण आंधळे इथे, मला कॅब मध्ये बसवायचे, पैसे टाका। मी त्याला 5,000 रुपये टाकले बी। मला त्यांनी 4.5 तास नगरला उभा केला बारगजेनी। मी तिथं उभा राहिलो। असे काही लोक आहेत। नंतर एसपी ला मी फोन केला, ते म्हणला ये तो मेरावर तुम्हाला सीएमच आ रहा। एसपी म्हणतो तर जाऊ दे, आता काय अशा या विषयाला मी जी बोललो, अशा काही याच्यातून बी स्वतःला 2-5 रुपये कमावणारे अवलादे असू शकतात, सोडून द्यायचं। एसपीनी कारवाई, एसपीनी त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावला असं मला कळालंय। एसपी म्हणले तुम्ही काय आता त्याला बोलू नका। मी बोलायचं बंद केलं। मी त्याच खासदारांना बहुतेक त्यांनीच फोन केला। मला त्यांनीच फोन केला। आणि एक आमच्या कार्यकर्त्याने माझ्या मुलाला फोन केले, तिने मला निघायचं टाकला, ह्याच्या लेकराला केला। म्हणजे मी फोन उचलत नाही का काय, तर माझ्या मुलाला केला। मुलाला करून पण मला सांगितलं, मग मी जर एवढं जर मला कळतं की आपला ज्याच्यासाठी आपण लढा लढतोय तो माणूस आहे, तर मग आपण काय काम केलं पाहिजे, एसपीला सांगितलं पाहिजे। नाही, मला माहिती दिली नाही, पण त्यांनी सांगितलं की फ्रॉड आहे, म्हणजे रेकॉर्डवर नाही, पण ठीक आहे ना। आता हे म्हणतात, आपण भरोसा ठेवला पाहिजे ना। नाही, फ्रॉड आहे। 4.5 तास मी त्याची वाट पाहत, कारण ते पैसे मागत होता। अहो, हॉटेल येस पॅलेसला येतो मला, त्याला घेऊन कृष्ण आंधळे पोलिस नेले आष्टीचे, म्हणलं पकडा। पोलिस आम्ही दबा हे फक्त आम्हाला खासदारला ना आमदारला येड्यात काढायचं, तुम्ही लय झटतात का आमच्या विरोधात, आम्ही तुमची कशी वाट लावतो, असा प्रकार आहे। ते त्याच्यातलेच एक आहे, तो पण एक आरोपीतलाच आहे। ह्याच्यात जर ह्यानं आम्हाला असं केलं तर ती सुटणार नाही, पण तो विषय आम्हाला एक फोकस आहे आमचा, संतोष अण्णा देशमुख। त्याच्यामुळे त्याच्याकडे काय ही चिल्लर विषय, त्याने काय फसवायचं आम्हाला फसू देत। आता कसं दुःखाची काय म्हणतात तसं आम्ही मायेनं केलं, ती ठीक आहे। संतोष देशमुखांसारख्या क्रूर हत्या प्रकरणातही फक्त पैशांसाठी पोलिसांसह यंत्रणेला कसं वेठीला धरलं जातं हे या प्रकरणानं पुन्हा एकदा सिद्ध झालं। हत्येला आता 2.5 महिने होत आले, पण अद्यापही एक फरार आरोपी पोलिसांना चकवा देऊन कसा काय मोकळा राहू शकतो याबद्दल अनेक जण शंका घेत आहेत। फरार कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त झालीय, त्याच्या नावे पोलिसांनी इनामही घोषित केलंय। अनेक भागामध्ये विविध शोध पथकं आंधळेचा शोध घेत आहेत, पण अद्यापही त्याचा सुगावा लागलेला नाही। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कृष्ण आंधळे मुळात आधीच्याच एका गुन्ह्यामध्ये फरार दाखवण्यात आला होता। देशमुखांच्या हत्येआधी एका केसमध्ये बीड पोलिसांनी त्याला रेकॉर्डवर फरार दाखवलं होतं। मात्र प्रत्यक्षात तो केज भागामध्ये खुलेआमपणे वावरायचा।
नंतर इतर 6 जणांसोबत कृष्णा आंधळे सुद्धा संतोष देशमुख हत्येमध्ये आरोपी झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत तो फक्त रेकॉर्डवर नाही तर खरोखरच फरार आहे। मात्र तो खरोखर सापडत नाही की त्याच्या सोबत काही घातपात झालाय अशी शंका फक्त विरोधकच नाहीत तर खुद्द सत्तेतले नेते सुद्धा बोलून दाखवतायत। माझी वैयक्तिक अशी शंका आहे, त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे, यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे। गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे, याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे की कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे। म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही। अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात हे निश्चित आहे। जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असता। असं नसतं, पोलीस आपलं काम करतायत। पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, परंतु एवढं निश्चित आहे तो आरोपीचं काय झालं याचं उत्तर पोलिसाला द्यावं लागेल। हो, मी त्या दिवशी बोललो, आजही बोललो की एखादा माणूस जिवंत असला आणि सर्वजण त्याची चौकशी करतात आणि तो शेवटचा आरोपी जर सापडत नसेल, पोलिसांनी ठरवलं तर 24 तासामध्ये तो अटक झाला पाहिजे, ह्याचाच अर्थ तो जिवंत नाही। आंधळे खरोखरच महाराष्ट्रामध्ये लपलाय की मग त्यांना देश सोडून नेपाळ गाठलाय अशी शंका सुरेश धसानी वर्तवली होती। पण 2.5 महिने आरोपी फरार कसा राहू शकतो, पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत कसे काय पोहोचू शकत नाहीत असे प्रश्नही तपासावर विचारले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।